महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये आज क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का देणारा सामना पाहायला मिळाला आहे। आतापर्यंत स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स महिला संघाचा विजयरथ अखेर थांबला असून यूपी वॉरियर्सने त्यांना 7 गडी राखून पराभूत केले आहे। हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात आला। सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला काही धक्के बसले असले तरी नेट सिवर ब्रेंट हिने जबाबदारीने खेळ करत संघाचा डाव सावरला। तिने आक्रमक आणि संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले। तिच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावत 161 धावा केल्या आणि यूपी वॉरियर्स समोर 162 धावांचे आव्हान ठेवले। या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने अत्यंत आत्मविश्वासाने फलंदाजी सुरू केली। सुरुवातीच्या षटकांमध्ये संघाने धावगती टिकवून ठेवली। मधल्या फळीत हरलीन देओल हिने सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला। तिने अत्यंत संयमी पण प्रभावी फलंदाजी करत नाबाद 64 धावा केल्या। तिला दुसऱ्या टोकाकडून सहकाऱ्यांची चांगली साथ मिळाली। यूपी वॉरियर्सने कोणताही घाईगडबड न करता 18.1 षटकांत 3 गडी गमावत लक्ष्य पूर्ण केले आणि सामना जिंकत मोठा विजय साकारला। विशेष म्हणजे हा यूपी वॉरियर्सचा WPL 2026 मधील पहिला विजय ठरला आहे। याआधी सलग 3 सामने गमावल्यानंतर या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे। दुसरीकडे या पराभवामुळे मुंबई इंडियन्स महिला संघाचा विजयाचा सिलसिला खंडित झाला आहे। तरीही संघाची कामगिरी स्पर्धेत मजबूत मानली जात आहे। या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हरलीन देओलला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले। महिला प्रीमियर लीग 2026 आता अधिकच रंगतदार होत चालली असून पुढील सामन्यांमध्ये आणखी कोणते उलटफेर पाहायला मिळतात याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे।